मंडळींनो, दिल्लीमध्ये बसलेले भाजपचे खासदार निशिकांत दुबे महाराष्ट्राला इतिहास शिकवायला निघाले। बाला साहब ठाकरे की तो बात छोड़िए, उनकी पत्नी जिनको कि सभी भगवान की तरह पूछते हैं, मीनाताई ठाकरे, उनके ऊपर गोली चली, उनको मारने की साजिश। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी इतिहासकार निशिकांत दुबे यांचं डोकं ठिकाणावर आहे। एक साधा प्रश्न आहे, इतिहास शिकवण्याआधी तो वाचला तरी आहे का? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी इतिहासकार निशिकांत दुबे यांचं डोकं ठिकाणावर आहे का? मंडळींनो, दिल्लीमध्ये बसलेले भाजपचे खासदार निशिकांत दुबे महाराष्ट्राला इतिहास शिकवायला निघाले। एक साधा प्रश्न आहे, इतिहास शिकवण्याआधी तो वाचला तरी आहे का? दुबेंनी संसदेसमोर मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्यावर 1969 मध्ये गोळीबार झाला व त्यांची हत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। बाला साहब ठाकरे की तो बात छोड़िए, उनकी पत्नी जिनको कि सभी भगवान की तरह पूछते हैं, मीनाताई ठाकरे, उनके ऊपर गोली चली, उनको मारने की साजिश। आता जरा थांबा, इतिहास उघडून पाहूयात, चरित्र उघडून पाहूयात, जुनी वृत्तपत्र उघडून पाहूयात। एकही विश्वासार्ह नोंद सांगत नाही की मीनाताई ठाकरे यांच्यावर असा हल्ला झाला होता। मग हा इतिहास नेमका येतो कुठून? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून। त्यानंतर दुबेंनी दुसरी गोष्ट सांगितली की 1969 मध्ये बाळासाहेबांचा रिव्हॉल्वर लायसन्स काँग्रेसने रद्द केला। इंडिया टुडेच्या बाल ठाकरे द टायगर हू रूल्ड मुंबई या लेखात या घटनेचा उल्लेख आहे। 26 सप्टेंबर 1969 रोजी माहीम चर्च जवळ एक घटना घडली। बाळ केशव ठाकरे हे दादरहून बँड्राकडे पत्नी मीना ठाकरे यांच्यासोबत कारने जात होते। एका टॅक्सी चालकाने कार ओव्हरटेक केल्यावर वाद झाला, त्यामुळे तिथे जमाव जमला। संरक्षणासाठी ठाकरे यांनी आपल्या लायसन्स असलेल्या रिव्हॉल्वरमधून हवेत गोळी झाडली आणि त्या टॅक्सी चालकाला घेऊन माहीम पोलीस स्टेशन येथे गेले। त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शहरात तणाव असल्यामुळे ही बातमी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध न करण्याची विनंती केली। ही घटना इतिहासात नोंदलेली आहे, पण काँग्रेसचा कट असा कुठलाही ठोस पुरावा येथे नाहीये। म्हणजे घटना एक आणि कथा वेगळी। आता सगळ्यात मजेशीर भाग आहे का? आज दुबे सांगतायत की उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले म्हणून ते बाळ ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करतायत। पण इतिहास काय सांगतो? 1975 साल देशाच्या राजकारणात प्रचंड वादळ उठलेलं होतं। इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशभर इमर्जन्सी आणीबाणी लागू केली होती। आणीबाणी लागू झाल्यानंतर देशातील अनेक विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले, अटक सत्र सुरू झालं, प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप आली, लोकशाही धोक्यात असल्याची चर्चा देशभर सुरू झाली। पण त्याच काळात मुंबईतून एक वेगळी भूमिका समोर आली, ती म्हणजे बाळ केशव ठाकरे, जे शिवसेनेचे संस्थापक आहेत त्यांची। त्यांनी या निर्णयाला उघडपणे विरोध केला नाही, उलट त्यांनी अनेक ठिकाणी आणीबाणीमुळे देशात शिस्त निर्माण होईल अशी भूमिका मांडली व आणीबाणीचे समर्थन केले। आणीबाणीबद्दल बाळ केशव ठाकरे यांनी केलेला उल्लेख अनेक लेख आणि अभ्यासांमध्ये नोंदला आहे। त्यांनी इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या द इमर्जन्सी इन इंडियाबद्दल सकारात्मक शब्द वापरले होते। शिवसेना अ टायगर विथ मेनी फेसेस या पुस्तकात नमूद आहे की ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा देत ती देशात शिस्त आणण्यासाठीची आवश्यक अशी भूमिका आहे असं त्यांनी म्हटलं आहे। 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी लागू केल्यानंतर बाळ ठाकरे यांनी लिहिले की इंदिराजी had to impose emergency because it was the only alternative to handle the situation created after unrest. याचा अर्थ असा की देशात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीला हाताळण्यासाठी आणीबाणी हा एकमेव पर्याय होता अशी भूमिका त्यांनी मांडली। म्हणजे काँग्रेस पक्षाच्या निर्णयाला बाळ ठाकरे यांचा उघड पाठिंबा होता हे कदाचित दुबे यांना माहीत नाही। म्हणून मुद्दा हा नाही की उद्धव ठाकरे कुणासोबत आहे, मुद्दा हा आहे राजकारणासाठी इतिहासाला किती मुरड घालायची। जय महाराष्ट्र।